एसबीआय बँकेतील पेन्शनधारकांनी हे केले नाही तर पेन्शन बंद होणार। पेन्शन घेत असाल तर तातडीने हे काम तुम्हाला करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर त्या पेन्शनधारकांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देण्यात आली आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर एसबीआय बँकेतील सर्व पेन्शनधारकांनी पटकन आपली महत्त्वाचे कामे आता पूर्ण करायला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। जवळपास आता वेगवेगळी 5 कामे आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून करायला सांगितले आहेत। यामध्ये लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला हे तर तुम्हाला सादर करावेच लागणार आहे। त्यासोबत पेन्शनधारकांना काही महत्त्वाची नवीन कामे तुम्हाला आता करायला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। जे पेन्शनधारक या ठिकाणी ही कामे करण्यास विसरतील त्यांना पेन्शन या ठिकाणी पुढील महिन्यापासून आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। बघा, एसबीआय पर्सनल बँक बदलानंतर लाखो पेन्शनधारकांच्या मनामध्ये आनंदाची लाट या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळू लागलंय। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातील सर्वाधिक खाते लोकांनी उघडलेले आहे। या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शहरी भागाचे आपले सेवा या ठिकाणी पुरवण्याचं काम करते। त्यामुळे तुमचे पण खाते एसबीआय मध्ये असेल तर पेन्शन घेत असाल तर काय नेमकं बदल करण्यात आलेत आणि काय कामे करायचे आहेत अर्जंट पहा। आता बघा, एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहे। त्यासाठी आता तुमच्या मनासारखे आता सर्व काही झालं आहे। तुम्ही आता घरी बसून बँकेची सर्व कामे या ठिकाणी करू शकता। त्यासाठी नेमकी प्रोसेस काय असणार आहे, यासाठी बँकेने काय काय नियम या ठिकाणी पेन्शनधारकांना लागू केलेत हे पुढे सांगितले। आणि तुम्ही पेन्शन घेत असाल तर याच महिन्यामध्ये तुम्हाला अर्जंटमध्ये ही कामे करायला आता लागणार आहेत, अन्यथा तुमची पेन्शन बंद होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे पेन्शन घेत असलेल्या खातेधारकांनी आता हात जोडून तुम्हाला विनंती या ठिकाणी करण्यात आल्या, तुम्ही हे काम नक्की करायचं आहे। एसबीआय बँक खातेधारकांसाठी काय नेमकं आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आल्या। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध पेन्शनधारकांसाठी नवीन बदल या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी एसबीआय मध्ये या ठिकाणी आता करण्यात आलेले आहेत। वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्यांचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाही। यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या सामोरे या ठिकाणी जावे लागते। बघा, बँकेने काय माहिती दिल्या, काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रामध्ये नेमकं काय काय बदल झालेत, तुम्हाला काय काय या ठिकाणी कामे करायचे आहेत, अगदी 2 मिनिटे तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आता काळाच्या ओघासोबत लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आता उभा राहावे लागतात। बघा, तुम्हाला या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा, तुम्हाला बँकेत गेल्यावर सर्व्हिस व्यवस्थित भेटत नसेल, पेन्शनधारकांना या ठिकाणी रांगेत उभा राहावं लागत असेल तर यासाठी सरकारने काय काय निर्णय घेतलेत नक्की बघा। आज एटीएम कार्डाचा वापर थेट या ठिकाणी पेमेंट काढण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो आहे, परंतु पेन्शनधारक जे आहेत त्यांना रांगेत उभारण्याचा एसबीआय बँकेमध्ये आजकाल त्रास होताना या ठिकाणी आरबीआय म्हणजेच कोणाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लक्षात आलंय। काय लक्षात आलंय तर लक्षात ठेवा, आता पेन्शनधारक जे आहेत तर त्यांना रांगेत उभारण्याचा आजकाल एसबीआय मध्ये त्रास होताना आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लक्षात आले। आरबीआय म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सगळ्या बँकावर नियंत्रण ठेवणारी बँक यांच्या लक्षात आले। त्यामुळे त्यांनी आता त्यांच्यासाठी एक सोपा काम त्या ठिकाणी केलेलं आहे। काय काम केले आणि तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पेन्शनधारकांना कोणती या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 कामे या ठिकाणी करायची आहेत नक्की बघा। ही कामे जर नाही केली तर पेन्शन पुढील महिन्यापासून बंद होणार आहे। आता बघा, या ठिकाणी बँकांमधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घर बसल्या तुम्हाला आता या ठिकाणी करता येणार आहेत।
तुम्हाला तुमची पेन्शन काढण्यास रांगेत आता उभा राहण्याची गरज लागणार नाही। परंतु त्याच्या आधी तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुम्हाला एक काम अर्जंट करायचं आहे आणि ते करणं बंधनकारक आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। ते काम तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। SBI बँकेतील सर्व पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। यावरून हे सिद्ध होते की पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत आहे आणि पेन्शन घेणाऱ्या व्यक्ती आता कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन त्या ठिकाणी जर तुम्ही प्रमाणपत्र दिला तर चालू राहते। हे प्रमाणपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तुम्ही सादर त्या ठिकाणी केले जाऊ शकते। हे जमा करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की आता जीवन सन्मान पोर्टल, फेस ऑथेंटिफिकेशन, पोस्ट पेमेंट बँक आणि बँकेची आता डोर स्टेप बँकिंग सेवा। सरकारी नियमानुसार 60 ते 80 वर्ष वयोगटातील पेन्शनधारकांना या ठिकाणी 1 नोव्हेंबर ते आता 30 नोव्हेंबर या कालावधीत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। त्याचबरोबर 80 वर्षावरील पेन्शनधारकांना ही मुदत 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या 2 महिन्यांची मुदत ठेवायला सांगितल्या। ही झालं तुम्हाला हयातीच्या दाखल्याबद्दल। परंतु कामे कोणती करायची आहेत आणि SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने काय काय माहिती दिल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी आता शेवटच्या तारखेनंतर जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबर पासून पेन्शन बंद होऊ शकते। बघा SBI ने सांगितले तुम्हाला 30 नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे हयातीच्या दाखल्याबद्दल। नंतर जर तुम्ही गेला तर पेन्शन बंद होऊ शकते। जीवन प्रमाणपत्र हे एक बायोमेट्रिक डिजिटल दस्तऐवज आहे जो निवृत्ती वेतन घेणारी व्यक्ती जिवंत असल्याचं या ठिकाणी सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी करतं। निवृत्ती सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्यात अडचण येऊ शकते, यासाठी ही व्यवस्था आता करण्यात आली आहे असं SBI ने सांगितले। पेन्शनधारकांना या ठिकाणी बँक किंवा पेन्शन कार्यालयात वारंवार भेट देणे अवघड असल्याने सरकारने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची या ठिकाणी सुविधा आता करून टाकली आहे। वित्त मंत्रालयाच्या निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग निवृत्ती वेतनधारकांना चेहरा प्रमाणीकरणाच्या मदतीने त्यांच्या घरात आरामात जीवन प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा या 2025 मध्ये आता करण्यात आली आहे। यासाठी तुम्ही खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करायची आहे। काय काय पूर्ण करायचं आहे बघा, त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक तुम्हाला जवळ ठेवायचा आहे। आता बघा आधार कार्ड तुम्हाला जवळ ठेवायचं आहे, त्या ठिकाणी ऑपरेटर ऑथेंटिफिकेशनवर जायचं आहे, तुमचा चेहरा स्कॅन करायचा आहे, आवश्यक माहिती भरायचा आहे, तुमच्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला एक फोटोसुद्धा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि सबमिट करा। सबमिशन केल्यानंतर तुमच्या फोनवर SMS द्वारे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक मिळेल। जीवन प्रमाणपत्र इतर माध्यमातून सादरसुद्धा केली जाऊ शकते। परंतु ही झाली SBI ने जीवन प्रमाणपत्राबद्दल दिलेली माहिती। परंतु तुम्हाला काम काय करायचं आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे 2 मिनिटे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता बघा पेन्शनधारकांना अजून एक त्या ठिकाणी SBI ने आपल्या ग्राहकांना म्हणजे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी अजून एक दिल्या। ती म्हणजे आता घोटाळेबाज ऑनलाईन फसवणूक करणारे व्हायरस आणि हॅकर्स पासून वाचण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आता SBI ने आता जारी केलेले आहेत। यापूर्वी SBI ने आपल्या ग्राहकांना सेवा व्हायरस बँकिंग ॲप्सवर हल्ला करत असल्याचं सांगितलंय। SBI आपल्या ग्राहकांना त्यांच्या कष्टाचे पैसे सुरक्षित करण्यासाठी आता सुलभ बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी बदल करत आहे। गेल्या महिन्यात बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सुरू केलं आहे। यासोबतच ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP सेवाही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या। बँकेने बँकिंग सेवांसाठी 10 टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत। यामध्ये अनधिकृत व्यवहारांची तक्रार करण्यासाठी तुम्हाला आता SBI ने व्यवहार करण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक दिलेत बघा, 1800 11 1109 जारी करण्यात आला आहे। SBI युनो साठी 1800 11 1101 हा नंबर तुम्हाला वापरायला सांगितला आहे। SBI ने काय काय माहिती दिल्या लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी 1800 11 0009 जनधन योजनेसाठी ही माहिती काळजीपूर्वक बघा। हे नंबर लक्षात ठेवा, कुठेतरी वही पेन घेऊन त्या ठिकाणी लिहून ठेवा। कोणासाठी काय काय बघा, तुम्ही पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकांसाठी नंबर बघा 1800 11 0009, जनधन योजनेसाठी 1800 11
110001। SBI फास्ट टॅग सेवेसाठी 1800 110018। GST आता त्यासाठी 1800 1111 2017। गृह कर्जासाठी 1800 11 2018। आयकर परताव्यासाठी 1800 42 59 त्या ठिकाणी 760। वेल्थ अँड प्लॅटिनम ग्राहकांसाठी 1800 8900। SBI डोर स्टेप बँकिंग सेवांसाठी 1800 111103 हे टोल फ्री क्रमांक या ठिकाणी जारी केले आहेत। ग्राहक या हेल्पलाईन नंबरवर हँडलाईन लँडलाईन किंवा मोबाईलवरून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कॉल करू शकता। 4 नवीन टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन लक्षात ठेवा जी 2025 मध्ये सादर या ठिकाणी केलेत। 1800 12 34 तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हे नंबर तुम्ही या ठिकाणी आता मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवा। हे बघा टोल फ्री क्रमांक आहेत SBIचे तुमच्या बँकेचे। हे बघा इथं हे टोल फ्री क्रमांक आहेत। हे क्रमांक 24 तास तुमच्यासाठी कार्यरत असतात। आता या ठिकाणी लक्षात ठेवा या क्रमांकाच्या मदतीने ग्राहक ATM कार्ड चेकबुक ATM कार्ड ब्लॉक करणे किंवा डिजिटल पेमेंट यासारख्या आपत्कालीन सेवांचा लाभ या ठिकाणी तातडीने घेऊ शकतात। ही सर्व SBI ग्राहकांना फायद्याचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया नेहमीच आपल्या ग्राहकांच्या सोयी व्यवस्था चांगल्या व्हाव्यात यासाठी बँकेतील सर्व माहिती लवकरात लवकर पोहोचवावी यासाठी प्रयत्न करत असते। आता बघा तुम्हाला महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत तर लक्षात ठेवा यासाठी SBIने सांगितलं आहे की या ठिकाणी आता त्यांचं आधार कार्ड अपडेट करायला सांगितले। तुम्ही बँकेत जर जात असाल तर आधार कार्डवरील नावे बँकेच्या पासबुकवरील नावे अशी आहेत का हे बघायचं आहे। आधार कार्ड अपडेट करून बँकेतील पासबुक ते व्यवस्थित नावे तीन करून घ्या। जन्मतारखा बँकेतील पासबुकवर आधार कार्डवर सेम टू सेम आहे का बघा। आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी जुनं झालं असेल तर त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायला या ठिकाणी सांगितलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।